नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. सध्या सगळीकडे मस्त पाऊस चालू आहे आणि या पावसाच्या वातावरणात खाण्यासाठी मस्त असे गरमागरम टेस्टी कुरकुरीत खमंग मेथी वडे आज आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला अर्धा कप पोहे घ्यायचेत. हे पोहे आपल्याला 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून आपल्याला ते पोहे भिजत ठेवायचेत. तर तुम्ही इथे बघू शकता, यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि 2 वेळा हे पोहे धुवून मी यातलं सगळं पाणी काढून घेतलंय. आता हे पोहे आपण बाजूला ठेवून देऊया. आणि इथे आता मी एका ताटामध्ये मेथीची भाजी घेतलेली आहे. तर अर्धी जुडी किंवा कपने मोजलं तर 1.5 कप ही मेथी आहे. मेथीला स्वच्छ धुवून कोरडं करून तिला मी बारीक कट करून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे. तर बेसन पीठ थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल. त्यानंतर आपण भिजत ठेवलेले पोहे आपल्याला यामध्ये घालायचे. तर तुम्ही इथे बघू शकता, पोहे छान भिजलेत आणि मस्त छान असे मोकळे मोकळे सुद्धा झालेत. तर आता हे पोहे आपल्याला यामध्ये घालायचे. त्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत. 2-3 हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या. हे सगळं मी मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे किंवा फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. छोट्या चमच्याने 2 चमचे तीळ घातलेत. 1 चमचा जिरं पूड, पाव चमचा हळद घातलेली आहे. अर्धा चमचा लाल तिखट घातलंय. तिखट किंवा हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालेल. त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलाय. ओवा थोडासा हातावर चोळून घालायचा आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे. कोथिंबीर थोडीशी जास्त घातली की वडे मस्त टेस्टी लागतात. तर आता हे सगळं आपल्याला छान असं हाताने मळून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे. याचा आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे. पण यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. आपण यामध्ये भिजवून घेतलेले पोहे घातलेत. शिवाय आपण याला जसं जसं मळत जाऊ तसं तसं मेथीच्या भाजीला पाणी सुटतं. त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी न घालता हे छान असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. तरीसुद्धा मस्त असा याचा एक गोळा तयार झालेला आहे. तर आता मी याच्यावरती थोडंसं तेल घातलं होतं आणि तेल घालून पुन्हा 1 मिनिटभर मी याला छान असं मळून घेतलं आहे. आता पुन्हा एकदा हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यातलं थोडं थोडं पीठ हातामध्ये घेऊन याचे आपल्याला एक वडे तयार करायचे. तर हे वडे अगदी अर्ध्या तासाच्या आत तयार होतात आणि चवीला अप्रतिम लागतात. तर बघा, अशा पद्धतीने सगळ्या पिठाचे वडे आपण तयार करून घेऊया. खूप झटपट आणि टेस्टी अशी ही मेथी वड्याची रेसिपी आहे. त्यामुळे या पावसाळ्यात तुम्ही सुद्धा या मेथी वड्याचा बेत एकदा नक्की बनवा आणि बनवल्यावर कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी बोलीस किचनला सबस्क्राईब करा. तर इकडे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये म्हणजे कढईमध्ये बसतील तेवढे वडे मी यामध्ये घातलेले आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान असा याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचेत मीडियम फ्लेमवरती. तर तुम्ही इथे बघू शकता, आलटून पलटून दोन्ही बाजूने वडे मी छान असे तळून घेतलेत आणि खूप सुंदर याला कलर आलेला आहे. मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मी वडे छान असे तळून घेतलेत. आता आपण याला काढून घेऊया आणि याच पद्धतीने राहिलेले सगळे वडे आपण तळून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप सुंदर या वड्यांना कलर आलाय आणि मस्त असे खमंग कुरकुरीत झालेले आहेत. तर तुम्ही याचा आवाज सुद्धा ऐकू शकता. तर तुम्ही हे वडे असेच गरमागरम खाऊ शकता, अप्रतिम लागतात. किंवा तुम्ही याला टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता. फक्त थंड झाल्यावर हे थोडेसे कडवट लागतात मेथीच्या भाजीमुळे. तर आजची ही साधी, सोपी आणि टेस्टी मेथी वड्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या बोलीस किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.